मध्ये घ्या, गावरान घ्या, बिटल घ्या, शिरोई घ्या, सोजत घ्या, कोणतीही घ्या, तुमची शेळी टॉपची असली पाहिजे. जसा तुम्ही सुरुवातीला पैसा खर्च करताल तसा तुम्हाला विकताना पैसा भेटेल. पण जर तुम्ही शेळीमध्ये जर कमी जास्तपणाच्या क्वालिटीची घेतल्या तर तुम्हाला पैसा पण पुढचा कमी जास्तच भेटेल. त्याच्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला जर शेळी पालन करायचं फिक्स असेल तर 2 महिने अगोदर तुम्ही चारा लागवड करायला पाहिजे. चारा आता लागवड केली की लगेच आपल्या छोट्याशा शेडला तयारी करायची. छोटंसं जसं आपापल्या पैशाच्या बजेटच्या याच्यानुसार करायचं, जिथं फक्त पावसातलं पाणी जाऊ नये, हिवातलं वारं जाऊ नये आणि उन्हाळ्यामध्ये सावली राहावी. कमीत कमी खर्च शेडला करायचा, नाही तर आपले 5 वर्ष जातात शेडचं बजेट काढण्यात शेळीच्या उत्पन्नात. त्यामुळं शेळीच्या क्वालिटीवर सगळ्यात जास्त भर द्या. त्याच्यानंतर चांगल्या क्वालिटीचे चांगल्या ह्याचे चारे तयार करा. मेथी घास, दशरथ घास, शेवरी, तुबाबूळ, कुत्ती, एखादा नेपियर घेऊ शकता, स्मार्ट नेपियर आणि मार्वेल. हे झाले हिरव्या चाऱ्यामध्ये. पण कोरडा चारा, सुका चारा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्ही तुरीचं भुसकट घेऊ शकता, सोयाबीनचं भुसकट घेऊ शकता, गव्हाचं सुद्धा खातात, पण त्याला प्रोसेस करून चारायचं. कसं चारायचं? 2 ते 4 तास अगोदर भिजून ठेवायचं. त्याच्यात सगळं आपण काय टाकू शकतो आपल्या ऐपतीनुसार, आपल्या नियोजनानुसार. मिनरल मिक्सर असेल, मीठ असेल, गूळ असेल, जे काही आपण टाकू शकतो ते टाकायचं. नरम झालं, खायला सपन पडते आणि निरोगी राहतात. नाही तर तुम्ही कोरडं दिलं तर एक घास खातील, नंतर खाणार नाही. कोण बळबळ खाल्लं तर पोट फुगी होणार. तर ते झालं बेसिक शेळी पालन सुरू करण्यासाठी काय करायला पाहिजे. तर आता आपण प्रत्येक शेळीची एक शेळी कशी असते, गावरान कोणती असते ती गावरान तिकडे बघू शकता, तिकडे बिटल बघू शकता, तिकडे 2 उस्मानाबादी आहेत आणि प्युअर बिटलमधली ही बघू शकता. बरं, तुम्हाला या बिटल जातीमध्ये जास्ती फायदा आहे की गावरानीमध्ये जास्त फायदा? 5 बिटल घेतल्या ₹1,00,000 जाती, 1.5 लाखाला जाती 1 किलो. ऐकून घ्या, लाखाला जाते. 5 घेतल्या, पण तुमच्या 100 उस्मानाबादी आहेत, तुम्ही किती विकायल्या त्याच्यावर तुमचं मार्जिन किती आहे, त्याच्यावर तुमचा नफा कळतो. पण तुमच्या 5 आहेत तर याच्यामध्ये तुम्ही जर क्वालिटी चांगली घेतल्या तर एक किलो कमीत कमी 3 महिन्याचं जर असेल तर 30,000च्या पुढून जातं. पण तुम्ही ठरवायचं की ते 10,000चं किलो जाणार 6-8 महिन्याचं, उस्मानाबादी असो, गावरान असो, कोणतेही. आणि जर बिटल असेल तर तो 3 महिन्याचं किलो कमीत कमी 25-30,000ला जातो. मग आपल्या नियोजनानुसार आपण ठरवायचं की बाबा घेताना हे महागडं घेऊन महागडं विकायचं आहे, 10च घेऊन का मग ते घेऊन हे एक विकलं तर तिकडल्या 3ची बरोबरी करायची. मग ते तिप्पट आपल्याला संख्या करावं लागेल आपल्या उत्पन्नासाठी. आपल्याला जर तिकडे 1,00,000 घ्यायचे असतील तर तिकडली संख्या किती, 10 प्रमाणे विकणार आहे आणि इकडली संख्या 30 प्रमाणे विकणार आहे. मग संख्या आपली किती राहिली पाहिजे ते बॅलन्स शीट करायला आलं पाहिजे. मार्केट तुमची क्वालिटी असेल तिथं येऊन घेऊन जातात. मला आता टोटल महाराष्ट्रातली कॉल येतात आहेत का ते तुम्हाला विकायला बाजारात जायची बिटलला गरजच पडत नाही. अजून 5 ते 10 वर्षे बिटलचा काळ असा आहे की तुम्हाला कुठंच बाजारात जाऊन विकायची गरज पडणार. बरं, थोडं थांबा. तुम्हाला हे जे माणसं प्रायव्हेट नेतात, आमच्यासारखे नेतात की खाटके नेतात? आजपर्यंत खाटकानं फक्त एकच नेले बकरं, तेही ओल्ड झालं, वयस्कर झालं, ते नेलं ईदला 50,000ला. त्याचा पण फोटो आपण दाखवू. पण 99% लोक शेळी पालनालाच नेतात. मग तुमच्या जास्तीत जास्त शेळी पालनाला नेण्यामुळे जास्तीत फायदा होतो. मी तुम्हाला फोटो दाखवतो गेल्या वर्षीचं. आणि आता ते पलीकडे बकरं आहे. 50,000ची काही मोठी गोष्ट नाही. विकला असेल तुम्हाला, माझ्याकडे बी शेळ्या हाता गावरानी, मी ते म्हणत नाही. ते प्रायव्हेट जे माणसं घेतात ते जास्तीत जास्त दाम देतात आणि खाटकं जे घेतात ते ऍक्च्युअली हात लावून कमरेला हात लावून तुमचा काटा करून घेतात. तुमचा प्रॉब्लेम सांगतो. तुम्हाला पैसे कुठं कमवायचे? खाटकाला दिले तर 10,000ला जाणार, ईदला दिले तर 50,000 जाणार. शेळी पालन करणाऱ्याला क्रॉसिंगसाठी ब्रीडर पाहिजे असेल तर तो 50 देणार आणि 1,00,000 देणार. मग तुम्हाला विकायचे कधी ते तुमच्या मनात. मग तुम्ही विकता कुठे? तुम्हाला पैशाची गरज पडली, अरे बापू घे, काही दे, माझं बकरं घेऊन जा. त्याच्यानं काय होणार? गरज नाही, घेणाऱ्याची गरज काय आहे त्याच्यानुसार त्याचे भाव होतात. तुम्ही विकता कुठं ते महत्वाचं आहे. तुम्ही जर म्हणल्या खाटालाच विकतो मी बकरे सगळे तर तुम्हाला जो नफा पाहिजे तो भेटणार नाही. भेटल पण असा भेटणार, इथला नाही भेटणार. झालं क्लिअर? बरोबर.
त्यामुळे तुम्ही तुमची आता समजा तुमचं बकरे चिरकुट होतं तर ते ईदला कशी जातील? जाईल. नाही जाणार. किंवा क्रॉसिंगला जातील का? नाही जाणार. मग त्याचा पर्याय काय आहे? कटिंगच. शेळी असो, बकरा असो, सोन्याची अंडे देणारी कोणतीही असो वस्तू, तिचा अंत कटिंगमध्येच आहे. तुम्ही म्हातारी जरी झाली तर तिला कितीही लाडापाडानं हे केलं तर तिला शेवटी कुठे जावं लागणार आहे? कटिंगला जाणार आहे. ही मानसिकता सेट ठेवा. तुम्ही कितीही जीव लावा, विकताना डोळ्यात पाणी पण येते. काही शेळ्या आता माझ्या हे जे शेळ्या आहेत, हे म्हणले की येतात. इतके आता काय सांगावं, त्याला मटण खाऊ वाटतं. नाही,